वर्षांची गर्भवती असलेल्या महिलेची सोनोग्राफी केली असता पूर्णतः वाढ झालेल्या बाळाचा पोटात आणखी एक 4.5 महिन्यांचा गर्भ दिसला। फेट्स इन फेटो म्हणजेच गर्भामध्ये गर्भ असे त्याला वैद्यकीय भाषेत म्हटले जाते। बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेला हा दुर्मिळ प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरलाय। गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटात दिसलेल्या गोष्टीने डॉक्टरही हादरले आहेत। ही अशी वैद्यकीय स्थिती आहे जी भारतात आतापर्यंत 10 ते 12 वेळा आढळली आहे। बुलढाण्याची गर्भवती महिला जेव्हा सोनोग्राफी करायला गेली तेव्हा तिच्या भ्रूणाच्या आतमध्ये भ्रूण आढळला आहे। सोनोग्राफीच्या स्क्रीनवरच हे दृश्य पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली। या महिलेचं वय 32 वर्ष आहे। महिलेच्या गर्भामध्ये असलेल्या भ्रूणाच्या आतमध्ये एक भ्रूण दिसलं आहे। ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। बुलढाण्याच्या जिल्हा रुग्णालयात ही महिला तिच्या नियमित गर्भावस्थेची तपासणी करण्यासाठी आली होती। ही महिला 35 आठवड्यांची गर्भवती आहे। रुग्णालयात महिलेची अल्ट्रासाउंड तपासणी सुरू असताना चिकित्सांना असामान्य गोष्ट दिसली, ज्यामुळे त्यांनाही धक्का बसला। रुग्णालयातले प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सांगितलं की हे अत्यंत दुर्मिळ आहे। 5 लाखांपैकी फक्त एका महिलेसोबतच असं होऊ शकतं। आतापर्यंत जगभरात अशा फक्त 200 केस समोर आल्या आहेत, तर भारतात फक्त 10 ते 15 असे प्रकार समोर आले आहेत। विकसित होणाऱ्या भ्रूणाच्या पोटामध्ये आणखी एक भ्रूणासारखी संरचना होती, जे असामान्य आहे। या विचित्र प्रकाराची पुष्टी करण्यासाठी आपण रेडिओलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर श्रुती थोरात यांचा सल्ला घेतलाय। त्यांनीही याची पुष्टी केली। या दुर्मिळ प्रकाराने आमच्यासाठीही आव्हान निर्माण झाले आहे, असं डॉक्टर अग्रवाल म्हणाले आहेत। महिलेची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी तिच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढचे उपचार केले जाणार आहे। भ्रूणाच्या पोटात भ्रूण असण्याचा हा दुर्मिळ प्रकार समोर आल्यामुळे डॉक्टरही याची सखोल तपासणी करण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे भविष्यात असे प्रकार कसे रोखता येतील आणि कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत माहिती प्राप्त होईल।